तुमच्या हातात आहे तुम्हाला मुलगा कसा पाहिजे। तुम्ही ठरवलं तर छत्रपती शिवाजी महाराज बनवू शकता, तुम्ही ठरवलं तर छत्रपती संभाजी महाराज बनवू शकता, तुम्ही ठरवलं कलेक्टर, वकील, डॉक्टर, आमदार, खासदार, संत तुकोबाराया, संत ज्ञानोबाराया तुम्ही ठरवलं तर बनवू शकता। आईच्या हातातही आपला मुलगा कसा पाहिजे। अरे ऐका, जिजाऊ साहेबांच्या उदरामध्ये ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज होते त्यावेळेस जिजाऊ साहेबांच्या उदरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असताना 7 महिन्याचे दिवस गेले आणि 7 महिने झाल्यानंतर जिजाऊ साहेबांचे डोहाळे पुरवण्याची वेळ आली आणि ज्यावेळेस डोहाळे पुरवण्याची वेळ आली त्यावेळेस आई भवानी समोर जिजाऊ साहेबांना बसवण्यात आलं आणि जिजाऊ साहेबांनी आई भवानी पुढे तलवार काढली आणि भवानीला सांगितलं, ए आई, आई माझं एकच डोहाळ आहे, द्यायचंय ना तर असा पुत्र दे, उगा खायला कर आणि धुईला बाहेर नको, द्यायचंय तर एकच दे पण कैसा ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा त्रैलोकी झंडा। द्यायचंय ना तर एकच दे, कसा दे, असा दे ज्यानं या जगात झेंडा लावला पाहिजे। आणि आला जन्माला शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची तयारी झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होणार। पालवी फुटली वृक्षांना, सगळेजण आनंदात नाचतायत, वारे वाहतायत आणि ऐका, शिवनेरीची माती सुद्धा अजूनही जर शिवनेरीवरती गेला तर शिवनेरीच्या मातीचा रंग लाल आहे। ती लाल माती थै 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 नाचत होती आणि सांगत होती, अरे आजपर्यंत आम्ही गुलामगिरीत होतो, आजपर्यंत आमच्या आया बहिणींची इज्जत लुटली जायची, पण आता इथून पुढे हे सगळं थांबणार, कारण आमचा राजा येतोय, आमची गुलामगिरीतून सुटका करणारा कोणीतरी येणार आहे। जन्माला आला आणि ती लाल माती सुद्धा थै 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 नाचत होती। कशी ऐका, लाल मातीच्या कणा कणातून सुगंध निर्वहला, जिजाऊ पोटी बाळ शिवाजी जन्माला आला। अरे रे देच्या या रक्षणा करिता उचलली तलवार हाती, दुष्ट दुर्जनांना ठार करून केले बहुपकार। अरे केलेल्या त्या उपकाराची ठेव गड्या रे जाण, तुला रे माझ्या शिवरायाची आण, माझ्या राजाची आण। जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ। आणि हे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला मिळाले कोणामुळे ऐका, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने 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 दिया हमें सुंदर शिवाजी राजा। तिथं आनंदाने नांदत होती प्रजा, समाज म्हणत होता गांधा राजा, सर्व जाती धर्मातला गाजा बाजा। माझी जाऊने, माझी जाऊने, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा। माझ्या जाऊची पुंडई कशाने फराला, माझ्या जाऊची पुंडई कशाने फराला, तो बापाचा बाप माझा शिवाजी जन्मला, तो बापाचा बाप माझा शिवाजी जन्मला, तो बापाचा बाप माझा शिवाजी जन्मला, तो बापाचा बाप माझा शिवाजी जन्मला। माझ्या जाऊची पुंडई कशाने फराला, माझ्या जाऊची पुंडई कशाने फराला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तो बापाचा बाप माझा शिवाजी जन्मला,
महाराज आम्हाला मिळाले कोणामुळे? राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाऊंमुळे. आणि ऐका, हळूहळू शिवाजी महाराज मोठे व्हायला लागले आणि एक दिवशीचा प्रसंग आहे. गावामध्ये तमाशाचा फड आला आणि छत्रपती शिवाजी महाराज तमाशा बघण्यासाठी गेले आणि आईच्या कानावरती बातमी गेली, जिजाऊ आऊसाहेबांच्या कानावरती बातमी गेली, शिवबा आपले कशाला गेलेत? तमाशा बघण्यासाठी गेलेत. तळपायाची आग मस्तकाला गेली, लाल बुंद डोळे झाले आणि छत्रपती शिवाजी महाराज येण्याची वाट बघितली. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजाला विचारलं, राजा ओ राजा कुठे गेला होता? आई गावात तमाशाचा फड आला होता आणि ते बघण्यासाठी गेलो. खाडकीने कानाखाली लागली आणि सांगितलं, राजा ऐका राजा, आजपर्यंत प्रत्येक राजाने स्त्रिया नाचवण्याचा प्रयत्न केला, पण राजा तुम्हाला स्त्रिया नाचवणारा नाही तर स्त्रिया वाचवणारा राजा व्हायचा आहे, स्त्रिया वाचवणारा राजा व्हायचा आहे. अरे उगाच राजाचं नाव घेतलं जात नाही, उगाच राजाची जयंती इतक्या दिवसानं साजरी केली जात नाही. महाराष्ट्रात होईल, गुजरातमध्ये होईल, भारतात होईल यात नवल नाही. परकीय सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहानं साजरी करतायत, कारण राजे जगले तसे, राजे जगले तसे. ऐका, या जगात सर्वात मोठे 19 राजे होऊन गेले, पण फक्त ऐका कोणी कुणाला लुटण्याचा प्रयत्न केला, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखी आरती अजून एकाही राजाची झाली नाही, एका पण राजाची आरती नाही. छत्रपती शिवाजी महाराज जगले म्हणून खऱ्या अर्थानं आरती झाली. आणि ऐका बरं का, छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक आपण करल यात विशेषच नाही, आपण करल यास विशेषच नाही. शाहिस्ते खान ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांवरती स्वराज्यावरती चाल करून आला ना, त्यावेळेस लाल महालात लपला आणि लाल महालात गेल्यानंतर ज्या बाया बुरखा पहिरून बसल्यात का, छत्रपती शिवाजी महाराज आल्याची बातमी काही सवंगड्यासह त्यांना कळाली आणि छत्रपती शिवाजी महाराज आलेत म्हटल्याबरोबर ते बुरखा अंगावरती घातला आणि त्या महिलांमध्ये लपून बसले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना शोधलं, शाहिस्ते खान कुठे आहे? शाहिस्ते खान दिसला आणि दिसल्याबरोबर शाहिस्ते खान पळायला लागला. तेवढ्या छत्रपती शिवाजी महाराजांना वेग धारण केला, सब 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 करत तरवार निघाली आणि शाहिस्ते खानाची बोट छाटली गेली. आणि त्याच गडबडीत शाहिस्ते खानाच्या बहिणीची मुलगी कुठेतरी पळून गेली, निघून गेली. आणि मग ती निघून गेल्यानंतर शाहिस्ते खानाच्या बहिणीनं शाहिस्ते खानाला सांगितलं, भैया ए भैया, छत्रपती शिवाजी महाराज के मराठे मावळे तेरी भांजी को उठा केले गए. त्यावेळेस शाहिस्ते खानानं दिलेलं उत्तर ऐका गड्या. शाहिस्ते खान म्हणतो, ए ताई, ए दीदी ऐक, एकतर छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे मावळे तुझ्या लेकीला उचलून घेऊन जाणारच नाहीत आणि गेलेच असतील तर एक लक्षात ठेव, तुझ्या घरापेक्षा ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरी जास्त सुरक्षित आहे. अरे वायऱ्याला माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराजांची नियत काय आहे, वायऱ्याला माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन काय आहे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार खऱ्या अर्थाने केला जातोय. असे छत्रपती शिवाजी महाराज या जगात एकच राजा होऊन गेला. एकच कसा? एकच राजा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर, माझ्या शिवाचं नाव किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव किल्ल्याच्या दगडावर. स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. जात पातला धर्म मानला सगळा माणुसकीवर, सगळा माणुसकीवर, सगळा माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या, पुन्हा जन्म घ्या अशीच्या शिवभक्तांच्या हृदयावर, माझ्या देवाचं नाव किल्ल्याच्या दगडावर, माझ्या शिवाचं नाव किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव किल्ल्याच्या दगडावर. शिवराज नाव छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला मिळाले आऊसाहेब जिजाऊंमुळं, म्हणून महिला मंडळ तुमच्या हातात आहे. तुम्हाला मुलगा नेमका कसा घडवायचा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा घडवायचा का एखादा नास्तिक घडवायचा, म्हणून आमच्या हातात आहे. फक्त एकच सांगतो गाड्या, आयुष्य मिळालंय ना भजन करा. पुरुष मंडळी तुम्हाला बी सांगतो, गाडीवरती प्रवास करताना, गाडीत
गाडीत प्रवास करताना, गाडीवरती प्रवास करताना तुमच्या हाताला काम आहे, पायाला काम आहे, तोंडाला काहीच काम नाही गड्या. फक्त एक काम करा, त्या गाडीवरती जात असताना कधीतरी म्हणा, देव माझा, देव माझा, देव माझा, माझा देव माझा, मी देवाचं भजन करा. ते व्यसन फॅशन करण्यापेक्षा हे जरा चांगलं आहे. आणि आलाय त्या कीर्तनाला चांगलं ऐकून जा. अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय. वाईट गोष्टीत कधीही घसरू देऊ नका तुमचा पाय. रात्री अपरात्री एखादी स्त्री दिसली आणि तिच्याकडे पाहून जर तुम्हाला प्रामाणिकपणे तिला म्हणता आलं ना माय, तर तुम्हीच्या जगाचे ज्ञानोबराय, तुकोबराय आणि छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय. जर आम्ही असंच जीवन जगत असू तर छत्रपतींचे मावळे म्हणून घ्यायचा अधिकार आहे, छत्रपतींचं नाव घ्यायचा आम्हाला अधिकार आहे. नाही तर छत्रपतींचं नाव घ्यायचा सुद्धा आम्हाला अधिकार नाही. भजन करायला हवं, त्याशिवाय जन्माची सार्थकता नाही. मग तुकोबराया, तुमच्या जन्माची सार्थकता करण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं? दिनरजनी हाची धंदा, गोविंदाची पवाडी, बोलण्याची नाही. एका देवाविनं किंवा आता देवाविनं काही, त्या देवाशिवाय आम्ही काहीच केलं नाही. एके दिवशीचा प्रसंग, गावातली सर्व लोक पाटलाकडे गेली आणि पाटलाला सांगायला सुरुवात केली, पाटीलजी तुकोबऱ्या दिवसा भजन करतात, आम्हाला काही अडचण नाही हो, पण तुकोबऱ्यांच्या रात्रीची कटकट आम्हाला सहन होत नाही. आणि बघा बरं का, आपण किती बी गोड गाव द्या, लोक म्हणतात झाली कटकट ह्यांची सुरू बाबा, बंद केले की एकदाच बांधबांध बंद झालं बुवा ह्यांचं. लय लोकांचं अवघड काय काय तर डायरेक्टच भेटतात आम्हाला. महाराज रात्रंदिवस देवाच्या नावानं टाळ, हा कुठीता रात्रंदिवस बोंबलत, मेल्या वैकुंठातच जाणार वय. अरे आम्ही मसुबाच्या वाड्यात पडू दे की, आमचं काय करायचंय तुला? ज्याची भक्ती करतोय तेवण आम्ही बघून घेईन ना. तू का कणतोय र मोखरम का? आमच्यासारखं कानायचं पैसे मिळाल्यात तुला? गप मर ना. नाही ना, आपल्याला माहिती तर गप मरायचं. जे चांगलं करतंय त्याला चांगलं करू द्यायचं ना. मोखरम का अडचण आणताय तुम्ही आमच्यासारख्याला? बाबा आम्ही करतोय भजन, करू दे की. आम्ही तुम्हाला म्हणलंयच का नाही नाही करावंच लागतंय बाबा. अशी जुनी माणसं बसली ना चौकात, पाराव बिराव, आपल्याकडे लय भारी बोलते तो. हा जुन्या काळात माणसं लय चांगली होती, जुन्या काळात माणसं लय चांगली होती, जुन्या काळात माणसं लय चांगली होती. तेजस महाराज, जुन्या काळात माणसं चांगली असती तर ज्ञानोबरांच्या जुळीत शेण टाकलं असतं का? जुन्या काळात माणसं चांगली असती तर तुकोबऱ्याचा गाता पाण्यात बुडवला असता का? जुन्या काळात माणसं चांगली असती तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याच घराण्यात लोकांना भांडणं लावली असती का? मी त्यांना एकच सांगत असो, तुमचा अभ्यास कमी, तुम्हाला गाव सोडून काही माहित नाही ना, गप्प मारा तुम्ही. माणसं तवा बी तसली ना आता बी तसलीच आहेत, फक्त आडनावं चेंज करून आलेत, नाही तो क्वालिटी भंगार. चांगलं करा, त्रास आहे म्हणजे आहे. तुम्हाला तरी काय लोक नीट बोलत असते ना, एवढी शिवजयंती उत्सव साजरा केला, एवढा मोठा सप्ताह, लोक मग त्यांना इकडे येऊन बी त्रासच देणार. चांगल्याला त्रासच आहे. चांगलं जीवन जगा, त्रासच आहे. पण पुढचं वाक्य ऐकून जा. समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो, आणि समाज ज्यांचा उदो उदो करतो देव त्यांचा खटकाच. गेम कार्यक्रम, समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो. समाजाने ज्ञानोबरांचा छळ केला, जगाची आई झाली. लोकांनी तुकोबऱ्यांचा गाथा पाण्यात बुडवला, जगद्गुरु झाले. अरे आपल्याच लोकांनी त्रास दिला, परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले, शिवाजी महाराज छत्रपती झाले. त्रास झाला की माणसं मोठी होत असतात, म्हणून जीवन जगताना त्रास पाहिजेच. टाकीचे गाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण मिळत नाही. तुम्ही आम्ही माणसं आहेत, सहन करणारा, तावून सुला कोण निघणाराच मोठा होत असतो. चांगल्याला त्रासच आहे, आणि चांगलं करायला घ्या निंदा आहे, आणि जब तक जिंदा आहे तब तक निंदा आहे. देवाला सोडलं नाही लोकांनी, संतांना सोडलं नाही लोकांनी, तुम्हाला आम्हाला सोडत्यान काय? उलट निंदा झालीच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला बिबळ येत नाही. म्हणून तर आपल्याकडे म्हणे निंदकाचे घर असा वे शेजारी. मी जरा पुढचा आहे शेजार ना, एखादं संघ घेऊन फिरायचं, मग ते आपल्याला डिवचित राहतं, तुझं चुकतंय तुझं चुकतंय. चांगल्याला त्रास आहे म्हणजे आहेच. तुकोबऱ्यांची रात्रीची कटकट सहन होत नाही. तुकोबऱ्यांना पाटला निरोप धाडला. तुकोबऱ्या पाटलाला विचारतात, का हो पाटील, का आठवण केली? तुकोबऱ्या दिवसा भजन करता? हो. रात्री? हो रात्री पण. मग एक काम करा ना, दिवसा भजन करा, रात्री भजन करू नका. पाटील काय अडचण आहे? हो मला काय अडचण नाही, पण गावातली लोक तुमची तक्रार घेऊन माझ्याकडे आलती आणि ते सांगत होते तुकोबऱ्यांचं जर रात्रीचं भजन बंद झालं नाही तर आम्ही गावात राहणार नाही, आणि जर लोकच गावात राहणार तर मला पाटील कोण म्हणाल? मी तर पाटील राहायला पाहिजेत ना. जमणार नाही, भजन बंद करावं लागतं. अहो पाटील मला वेळ लागलाय का? मलाही वाटतं दिवसा भजन करावं, रात्री भजन करू नये, पण माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. मी माझ्या जिभेला सांगून सांगून कंटाळलो आहे. अगं थांब, पण ती ऐकल तर ती कसली? हा गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, किंवा ऐका गायनाची उडे अपुलिया छाने मनाच्या आनंदे आवडील मनाच्या आनंदे, मनाच्या आनंदे आवडील मनाच्या आनंदे. गायनाची उडे अपुलिया छंदे गायनाची
गावात राहायचं नाही. कोपला पाटील गावीचे लोक आता माझं भिक कोण घाली. कधी भंडारा डोंगरावर जावं, कधी भामचंद्र डोंगरावरती जावं, कधी घोडेश्वराच्या डोंगरावरती जावं, पण केशव दादा लोकांना तिथं सुद्धा भजन करू दिलं नाही. तिथं सुद्धा एक स्त्री पाठवली. तुकोबराय म्हणतात, जाई व तू माते न करी सायास, मी विष्णुदास तैसा नव्हे. काय म्हणते? जाई व तू माते न करी सायास, आम्ही का माझ्या गात्यात मी लिहिलंय. तुमचं नक्की म्हणणं आहे का आम्ही? बघा बरं का, नक्की हा तुकोबरायांच्या गात्यात आम्ही ना. माझ्याकडे बी त्यांचाच आहे, पण माझ्या घरी प्रिंट मिस्टेक असेल दोघाच्या गात्यात आपल्या काहीतरी होत्यात ना प्रिंट मिस्टेक. नक्की तुमचं उत्तर आम्हीच आहे का? नक्की तुमचंच खरंय, माझं खोटे, नका टेन्शन घेऊ. पण तुकोबरायांचं म्हणलं असतं ना, मी विष्णुदास तैसा नव्हे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. तुकोबराय सांगतात कुणाबद्दल? स्वतःबद्दल. मग आम्ही काय म्हणायची गरज आहे? स्वतःबद्दल सांगताना काय असतंय? मी असतंय ना. मग तुकोबराय स्वतःबद्दल सांगतात, तर मग आम्ही का वापरतात? तुकोबराय म्हणू शकले असते ना, मी विष्णुदास तैसा नव्हे. माझी भूमिका लक्षात येते ना तुमच्या? तुकोबराय म्हणू शकले असते, मी विष्णुदास तैसा नव्हे. पण तुकोबराय आम्ही का म्हणतात माहिती का? तुकोबराय म्हणतात, मी एकटा नाही. ज्यानं ज्यानं गळ्यात माळ घातली का, ज्यानं कपाळाला गण लावलाय का, ज्यानं धोत्र घातल्यात का, ज्यानं फेटा आवळल्यात का, ज्याने कमरा बांधल्यात का, आम्ही सगळे तैसे नव्हे. कैसे? परश्री गमन करणारे. मग आम्ही कैसे? परावी आणणारी माऊली समान. आलाय त्या कीर्तनात सर्वात महत्वाचं वाक्य ऐकून जा. आज जगात जेवढी कीर्तनं चालली असेल तेवढी एका बाजूला, आणि माझं कीर्तन एका बाजूला, फक्त एका मिनिटाचं कीर्तन एवढे एका बाजूला. याची सर जगातल्या कोणत्याच कीर्तनाला येणार नाही. गड्या वारकरी संप्रदायात आल्यानंतर चांगलं कीर्तन करता आलं नाही, करता आलं चालतं. चांगलं गाता आलं नाही, गाता आलं चालतं. चांगला पकवाज पेटी टाळ वाजवता आला नाही, वाजवताला चालतो. पण या वारकरी संप्रदायात आल्यानंतर आचरण शुद्ध जीवन मात्र जगावंच लागतं. आचरण शुद्ध जीवन मात्र जगावंच लागतं. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, त्याने पथ्य सांभाळावी. ती पथ्य आम्हाला बांधून दिलीत, त्याच्याप्रमाणे जीवन जगावंच लागतं. तुकोबराया स्त्री पाठवली, भजन नाही सोडलं. मंबाजी बोन्या काट्याच्या काठीनं मारलं, भजन नाही सोडलं. शिवबा कासाराच्या पत्नीने उकळतं पाणी अंगावरती ओतलं, भजन नाही सोडलं. एवढंच नाही, गावातल्या लोकांना तुमच्या अंगात गळ्यात चपला हार घातला आणि धिंड काढली, तरी भजन नाही सोडलं. सांगा ना, एवढा भक्तीचा मार्ग नेमका तुम्हाला कोणी दाखवला आणि कधी दाखवला? महाराज त्या दिवसाचं वर्णन करताना किती गोड बोलतात बघा. मग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, मग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, मग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, मग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. किला विकार तुक भारे, किला विकार तुक भारे, सापडे मिली वागे जाता गंगा स्नान, सापडे मिली वागे जाता गंगा स्नान. शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर भोजना मागजी तो पावशर, पडिला विसर स्वप्न माझी काही काळी उपजला अंतराय, म्हणून या काही तोरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितली खून मालिकेची बाबाजी आपुले, सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी चैतन्यांसारखे सद्गुरू माझ्या जीवनात आले, त्यांनी आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवला आणि त्याच मार्गावरती आम्ही आयुष्यभर चालत राहिलो. तुकोबरायांचे एकनिष्ठ शिष्य पिंपळनेर निवासी निळोबाराय म्हणतात, तेनेची पण ते चालू जाता नपडे गुंता कोटे काही, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेवू. आम्ही संतांच्या मार्गाने गेलो आणि त्याच मार्गावरती एक दिवस आम्हाला पंढरीश पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती झाली. आमच्या समोर येऊन तो उभा ठाकला आणि ज्या दिवशी आम्ही त्याला बघितलं ना, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. अभंगाला बोलताना शब्द सार्थक आहे, अभंगाची भूमिका मांडताना शब्द सार्थक आहे आणि अभंगाच्या पहिल्या चरणाजवळ येताना सुद्धा शब्द सार्थक आहे. झाली जुळवणी. महाराज म्हणतात आम्ही त्याला बघितलं आणि ज्या दिवशी आम्ही त्याला बघितलं त्या दिवशी आमच्या जन्माचं खरं उत्तम साचं चांगलं फळ आम्हाला प्राप्त झालं. अभंगाचं जन्म आलो त्याचे, जन्म आलो त्याचे,
जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे